पिंपळगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या कुटुंबातील महिलेच्या घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी रुग्णालयात सदर या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। हे प्रकरण पोलीस ठाण्यात आलं, मात्र माफीनामा आणि रुग्णालयाचा खर्च करणार असल्यानं या प्रकरणाला पूर्णविराम देण्यात आला। आपण हॉटेलला आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी जातो, मात्र हेच आनंदाचे क्षण हॉटेल मालकाच्या चुकीमुळे कधी दुःख देऊन जातील याचं काही सांगता येत नाही। कारण काही हॉटेल व्यावसायिक इतके बेजबाबदार असतात की त्यांना ग्राहकांची कोणतीही काळजी नसते। आतापर्यंत अनेक असे प्रकार झालेत की जेवणात अळी, पाल, किडे असे प्रकार घडल्याच्या बातम्या आपण माध्यमांवर नेहमी पाहिल्यात। मात्र पिंपळगाव येथील एका हॉटेलमध्ये एक कुटुंब जेवण करण्यासाठी गेलं असता त्यांच्या जेवणात सेफ्टी पिन अडकली आणि ती पिन नकळत खाल्ली गेली आणि ती घशात अडकली। जेवण केल्यानं घसा दुखू लागल्यानं सदर कुटुंबाने पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात एक्सरे काढून बघितलं असता घशात सेफ्टी पिन अडकल्याची दिसली। तेव्हा त्यांनी तात्काळ पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून सदर हॉटेल व्यावसायिक विरोधात तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरला। मात्र हॉटेल व्यावसायिक त्या ठिकाणी आला, उपचाराचा सर्व खर्च करतो, तक्रार नका करू म्हणून सदर प्रकरणावर पडदा पाडला। मात्र हॉटेलमध्ये जाणं सदर कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय। ऑपरेशनचा खर्च जरी हॉटेल मालक करत असेल, मात्र दुखापत तर आपल्यालाच होणार ना। यामुळे हॉटेलमध्ये जेवण करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।